नमस्कार शेतकरी बंधूंनो, स्वागत आहे आपलं कृषी संपत्तीमध्ये. आणि मित्रांनो, आपल्या राज्यभरातील शेतकरी बांधवांसाठी एक अत्यंत महत्त्वाची अपडेट आपण आजच्या व्हिडिओच्या माध्यमातून पाहणार आहोत. खास करून आपल्या राज्यामध्ये आता चालू हंगाम जो खरीप हंगाम येणार आहे, तर येत्या खरीप हंगामासाठी म्हणजेच की 2026साठी 27-27साठी पीक कर्ज घेणाऱ्या शेतकरी बांधवांसाठी एक अत्यंत महत्त्वाची अपडेट जी आहे ते आपण या व्हिडिओच्या माध्यमातून पाहणार आहोत. विशेष करून आपल्या राज्यातील जिल्हा बँका, त्यासोबत ज्या काही विकास संस्था किंवा सहकारी सोसायट्यांच्या माध्यमातून जे शेतकरी आपले पीक कर्ज घेत आहेत, अशा शेतकरी बांधवांसाठी जे काही आपलं 2026-27चं पीक कर्ज वाटप आहे, तर या पीक कर्ज वाटपाबाबत नवीन मार्गदर्शक सूचना जारी केलेल्या आहेत. आणि त्यामुळे या नव्या नियमानुसार 7/12 उताऱ्यावरील सामायिक क्षेत्रावर स्टॅम्प्सद्वारे संपत्ती देऊन कर्ज वाटप करू नये, असे स्पष्ट जे निर्देश आहेत ते देण्यात आलेले आहेत. आणि त्यामुळे सामायिक खातेदार शेतकरी बांधवांसाठी सुद्धा अत्यंत महत्त्वाचा हा व्हिडिओ आहे. कारण की आता जो काही निर्णय घेण्यात आलेला आहे, तर या निर्णयामुळे आपल्या राज्यातील हजारो लाखो शेतकऱ्यांमध्ये मोठा संभ्रम आणि चिंता जी आहे तर ती निर्माण झालेली आहे. कारण की सध्या जे काही नवीन नियम आलेले आहेत, नवीन निर्बंध लावलेले आहेत, त्यानुसार म्हणजेच की नवीन नियमानुसार ज्या शेतकऱ्यांची जमीन सामायिक असेल, तर सामायिक मालकीच्या जमिनीवर पूर्वीप्रमाणे एकाच नावावर संमतीपत्र घेऊन कर्ज देण्यास बंदी घालण्यात आली आहे. आणि प्रत्येक शेतकऱ्याला त्याच्या नावावर असलेल्या हिश्श्यानुसारच कर्ज दिले जाणार आहे. आणि या नियमाचे पालन न केल्यास संबंधित अधिकारी आणि कर्ज मंजुरी प्रक्रिया जबाबदार धरण्यात येणार आहे. आणि याचा जो ताण आहे, तर तो याचा ताण हजारो शेतकऱ्यावर आर्थिक ताण आलेला आहे. कारण की या धोरणाचा परिणाम जो आहे, तर तो आपल्या जिल्ह्यातील जवळपास 7,000 शेतकऱ्यावर होण्याची शक्यता आहे. अनेक वेळा राज्यातील शेतकऱ्यांची संख्या पाहिली तर अजून यामध्ये वाढ होण्याची शक्यता आहे. आणि अनेक वेळा वेळेमध्ये कर्ज मिळवण्यात अडचणी येत असून नवीन खातेदारांना कर्ज मंजुरीसाठी आता सप्टेंबरपर्यंतची प्रतीक्षा जी आहे तर ती करावी लागणार आहे. आणि आता जी जुनी पद्धत होती तर ती बदलली आहे. कारण की यापूर्वी सामायिक खातेदाराकडून फक्त संमतीपत्र म्हणजेच की ॲफिडेव्हिट घेऊन एकाच व्यक्तीच्या नावावर कर्ज दिलं जात होतं. मात्र अशा कर्जावर शासनाकडून मिळणाऱ्या व्याज परताव्यात अडचणी निर्माण झाल्या आणि अनेक प्रकरणामध्ये शेतकऱ्यांमध्ये व्याज सवलत मिळाली नाही. आणि त्यामुळे बँकांनी ही रक्कम विकास संस्थांकडून वसूल केली. आणि त्यामुळे नवे आदेश देण्यात आलेले आहेत. आणि याचे अजून काही कारणं असे आहेत की या पार्श्वभूमीवर नवीन नियम लागू करण्यात आले आहेत. कारण की 7/12 उतार्यावर नमूद असलेल्या प्रत्येक शेतकऱ्याला स्वतंत्रपणे कर्ज देण्याचा निर्णय घेण्यात आलेला आहे. आणि त्यामुळे ही कर्ज प्रक्रिया अधिक पारदर्शक होईल असा बँकेचा दावा आहे. आणि जिल्हा बँकेच्या अधिकाऱ्यांनी स्पष्ट केलं आहे की या आदेशाचा विपरीत अर्थ काढला जात आहे. 7/12 उतारा नाव असलेल्या सर्व शेतकऱ्यांना कर्ज मिळणार असून कर्जाची नोंद शासनाच्या पोर्टलवर केली जाईल. तसेच केंद्र आणि राज्य सरकारकडून प्रत्येकी 3% व्याज अनुदानही मिळणार आहे. आणि हे सर्व गोष्टी असल्या तरीसुद्धा जे काय आपल्या विविध कार्यकारी सहकारी सोसायटीचे माजी चेअरमन जे की एरंडोल येथील विविध कार्यकारी सोसायटीचे चेअरमन आहेत, त्यांनी दुर्गादास महाजन यांनी सांगितलं आहे की या निर्णयावर त्यांनी नाराजी व्यक्त केली आहे. त्यांनी सांगितलं आहे की शेतकऱ्यांनी 31 मार्च 2026पर्यंत परतफेड केली असून संमतीपत्रही दिली आहेत. तरी देखील सामायिक क्षेत्राच्या कारणावरून जे काही कर्ज आहे ते नाकारले जात असल्याने शेतकरी जे आहेत ते आर्थिक अडचणीत सापडले आहेत. आणि या नव्या नियमानुसार सामायिक शेतीमध्ये कर्ज घेणाऱ्या शेतकऱ्यांच्या अडचणीत वाढ झाली आहे. तर याबद्दल आपलं काय मत आहे नक्की कमेंटमध्ये सांगा. त्यासोबत चॅनल जर नवीन असाल तर नक्की चॅनलला सबस्क्राईब करून सोबतचं बेल आयकॉन दाबायला अजिबात विसरू नका. धन्यवाद.